नमस्कार, अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी तंदुरी रोटी। तर अगदी हॉटेलमधल्यासारखी घरच्या घरी बनवता येते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे आपण 2 वाटी एवढा मैदा घेतला। अगोदर 1 वाटी घेतलाय, हे आपल्याला चाळून घ्यायचं आहे। आता आपण दुसरी वाटी भरून घेणार आहोत। तर अगदी साधी सोपी रेसिपी आहे, काहीच अवघड नाही करायला। या अवघड वाटणारी रेसिपी आहे, अगदी साधी सोपी आहे। तर चपातीपेक्षा सुद्धा सोपी आहे करायला। गोल नाही आली तरी सुद्धा चालेल। तर इथे बघा आपण 2 वाटी मैदा घेतला आणि हा मैदा आपण बारीक चाळणीने चाळून घेतलाय। मैदा आपण इथे चाळून घेतलाय। आता बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघून घेणार। ते आपण बटर घेतले, कसुरी मेथी घेतली, अर्धी वाटी दही घेतले, अर्धा चमचा बेकिंग पावडर घेतली, 1 चमचा साखर घेतली आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घेतला आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे। तर आता हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। तर इथे आता आपण अगोदर दही घेतलेलं आहे। दही थोडंसं आंबट असावं। हे बघा अर्धी वाटी दही घेतलेलं आहे आपण। दही घालून घेतलंय। आता आपण चवीपुरतं मीठ घालून घेतोय। चवीपुरतं मीठ घालून घ्यायचंय आणि आता आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत बेकिंग सोडा। बेकिंग सोडा घालून घेतलेला आहे। याच्यामध्ये आता आपण घालून घेतोय बेकिंग पावडर आणि आपण 1 चमचा साखर घातलेली आहे। पिठी साखर घातली तरी चालेल, पण इथे मी मोठी साखर घेतलेली आहे। आणि आता हे सर्व साहित्य घातलेलं आहे आपण आणि कसुरी मेथी आणि बटर आपल्याला नंतर लागणार आहे। तर इथे बघा आपण अगोदर दही घालून घेतले। दह्यामध्येच अगोदर सगळा मैदा मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला आणि नंतर पाणी घालायचे। किती पाणी लागतं त्यानुसार घालायचे। तर इथे आपण अर्धी वाटीच पाणी घेतलेलं आहे। थोडं थोडं करून पाणी घालून मळून घ्यायचे। थोडंसं पातळच ठेवायचं, ही जास्ती घट्टसर मैदा नाही करायचा। अगदी मस्त तंदूर होते आणि हॉटेलमधल्यासारखी घरच्या घरी तंदुरी रोटी बनवता येते। तर अगदी साधी सोपी रेसिपी आहे, नवशिके सुद्धा करू शकतील अशी साधी रेसिपी आहे। तर हे बघा आपण मैदा पूर्ण मळून घेतले आणि 15 मिनिटासाठी आपण झाकण ठेवून देणार आहोत। 15 मिनिटानंतर आता आपण बघतोय। तर हे बघा झाकण काढलेलं आहे आणि बघा मस्त पीठ सुद्धा फुललेलं आहे। तंदुरी नान आपली मस्त मऊ अशी होणार आहे, मऊ लुसलुशीत अशी, जशी धाब्यावर हॉटेलमध्ये मिळते तशी होणार आहे। तर आता आपण याचे गोळे करून घेतलेले आहेत आणि भाकरीपेक्षा थोडंसं जाडसरच ठेवायचं आपल्याला, भाकरीसारखं। तर इथे आपण गोळे करून घ्यायचेत। गोळे अगोदर करून ठेवले तरी चालेल आणि थोडासा मैदा लावायचा। नान आता आपण लाटून घेणार आहोत। तर हॉटेलमध्ये धाब्यावर मोठे असतात, पण आता आपण घरीच बनवतोय आणि आपण घरच्या तव्यावर बनवतोय, त्यासाठी आपल्याला थोडेसे छोटेच बनवावे लागतील। अगदी साधी सोपी रेसिपी आहे, करायला तर काहीच अवघड नाही, फक्त आपल्याला वाटतं की ती अवघड आहे। करून बघा, मग हॉटेलमधल्यासारखीच तीच टेस्ट आणि तीच चवसुद्धा येते। मस्त रेसिपी तयार होते घरच्या घरी। तर हे बघा आपण नान लाटून घेतलंय आणि याला एका साईडनी पूर्ण पाणी लावून घ्यायचे, कारण आपल्याला हे तव्यावर बनवायचेत। अगदी हँडलसुद्धा तव्याला नसलं तरीसुद्धा आपल्याला हे नान बनवता येतात। हे बघा माझ्यासुद्धा तव्याला हँडल नाही आहे। आपण इथे तवा गरम करून घेतला आणि लोखंडी तवा घ्यायचा आहे। तंदुरी रोटी आपण तव्यावर टाकून घेतली आणि आता वरतून आपण कसुरी मेथी लावून घेतोय। तर गॅस मीडियम ठेवायचा आहे आणि मस्त हे बघा फुगेसुद्धा वरतून त्याला आलेले आहेत, मस्त भाजला जातो। तर हँडलचा लोखंडी तवा असेल तर त्याच्यावर उलटा करून भाजता येतो, पण याला हँडल नाही आहे। तर मी आता हे कसं भाजायचं ते तुम्हाला दाखवणार आहे। गॅस मीडियमच ठेवायचा म्हणजे छान खालतून भाजला जातो। हे बघा आता आपण बघूया खालून कसा भाजलाय तो। हे बघा सगळीकडून ह्याच्या साईड सैल झालेल्या आहेत। आता बघूया, हे बघा मस्त खालतून भाजलेला आहे। आता ह्याला हँडल नाही, मग आपण भाजायचा कसा, तर हे काढून घ्यायचं, तव्यावर उतरवायचा आणि गॅसवर भाजून घ्यायचं आहे। मस्त भाजला जातो आणि याला चिमट्याने सगळीकडून हलवत राहायचं। गॅसवर आपण ज्या प्रकारे भाकरी भाजून घेतो त्या प्रकारे आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तर कसुरी मेथी थोडीशी जी चिटकली नाही ती गळून जाते याची। तर हे बघा मस्त तंदूर भाजली जाते, मस्त कलर येतो आणि हे चिमट्याने सगळीकडून असं थोडं थोडं करून हलवत राहायचे। वरतून मस्त कलर आलाय, वाटलं तुम्हाला तर थोडासा अजून भाजून घेतलं तरीसुद्धा चालेल। आहे की नाही साधी सोपी रेसिपी, अगदी घरच्या घरी हॉटेलमधल्यासारखी रेसिपी घरीच बनवता येते। अवघड वाटणारी रेसिपीसुद्धा आपण घरी बनवू शकतो। तर हे बघा अजून थोडंसं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तर तुम्ही नक्की करून बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर हे बघा आपण सगळीकडून हे नान आता भाजून घेतलेलं आहे। हे बघा दुसऱ्या साईडनी सुद्धा मी अजून थोडासा भाजून घेतलाय।
मस्त वरची साईड तर मस्त भाजली, खालची सुद्धा साईड थोडीशी मी भाजून घेतली अजून. आणि ही भाजल्यानंतर याला वरतून आपण बटर लावून घेणार आहोत, म्हणजे अगदी हॉटेलमधल्यासारखं मस्त टेस्टही येते. याच प्रकारे आता आपण सर्व नान बनवून घेतलेले आहेत आणि मस्त मऊ लुसलुशीत असे नान तयार झालेत. नान किंवा तंदुरी काहीही म्हणा, मस्त मऊ लुसलुशीत असे तयार झालेत, अगदी हॉटेलमधल्यासारखे. चला तर मग लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद.